निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होतात। या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकची व्यवस्था, ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक ठिकठिकाणी असणार आहे। नाकाबंदी सुद्धा ठिकठिकाणी ठेवली जाणार आहे। कुणीही दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या शब्दातील पोलीस, महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि सातत्याने ते व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत। या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही PA सिस्टीमद्वारे त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षतेबाबत सूचना देत आहोत आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत, नगर परिषदा यांच्याकडून सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। मला ह्या निमित्तानं सर्वांना नवीन वर्षासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या। पुढील वर्ष अत्यंत आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखकारक जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे। याच्यावरती अनेक लोकांनी आपली म्हणणे मांडले, आपली मतं व्यक्त केली। अनेक ठिकाणी हा रस्ता व्हावा म्हणून आंदोलन झाली, मोर्चे झाले, काही ठिकाणी उपोषणं झाली। माझ्यासारखा कार्यकर्ता 2-2 महिने जेल देखील भोगून आला, तरी देखील आज तागायत सुस्त सरकारला हा रस्ता करावासा वाटत नाही। या रस्त्यावरची निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे असं मी वारंवार म्हणत असताना ते सत्यात उतरलं ज्या वेळेला बहादूर शेख नाक्यावरचा जो ब्रिज कोसळला। आजही 31 डिसेंबर ही डेडलाईन होती सेंट्रल गव्हर्नमेंटची, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही डेडलाईन त्यांनी रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाढवलेली आहे। मी सातत्याने सांगतो आहे की हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि याला कोकणवासियांची कदर नाही आहे आणि म्हणून हा मुंबई गोवा महामार्ग पुढील 10 वर्ष देखील होऊ शकणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी याच्यावरती लक्ष देऊन सरकारला जाग यावं म्हणून जागर यात्रा देखील काढली, तरी देखील झोपी गेलेलं सरकार जागा होत नाही। म्हणून माझ्या समस्त जनतेला आणि कोकणवासियाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये आपण योग्य पक्षाचं बटन दाबा, जेणेकरून येणारं सरकार या कोकणवासियांच्या भीतीने हा रस्ता करेल आणि या कोकणाकडे दुर्लक्ष करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती ठेचली जाईल। म्हणून तर आपण सर्वांनी 2024ला योग्य बटन दाबावं आणि ह्या ज्या कोकण आपल्या मुंबई गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला त्यांना आपण घरी पाठवावं एवढी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करतोय। धन्यवाद।